मागील मॅचचा मान ऑफ द मॅच स्वस्तिक मात्रे यायचा आपण, ज्यानं अष्टपैलू खेळाच्या जोरावर बॅटिंग करत असताना 12 बॉल आणि 26 धावा आणि फिल्डिंग बॉलिंग करत असताना 2 ओव्हरमध्ये 1 विकेट मिळलं. तो स्वस्तिक ठरला पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच साठी आपण आमंत्रित करूया आसाजी पिट्टू साहेबांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातो. कर्णाला परिसराचं नाव उंचावणारा खेळाडू, सातत्यानं चांगली कामगिरी करणारा खेळाडू, 11 स्टार तारा संघाचा हा सितारा अर्थात स्वस्तिक ठरला मॅन ऑफ द मॅच. चला चालू मॅचला तर अधिकचा वेग आपण खर्च करायचा नाहीये. 12 वाजून 15 मिनिटं झालेत आणि अजून लीग स्टेजची ही तिसरी मॅच सुरू आहे. धावाला होईल सुरुवात. एका बाजूला टीम मानसी स्पोर्ट्स डेरवली आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये फाईट करताना पाहायला मिळेल पेण तालुक्यातील बलाढ्य संघ जितूआई जिते बी आपल्याला पाहायला मिळतं. काल जितूआई जिते पाहायला मिळले होती, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता, परंतु आज जितूआई जिते बी टीम आपल्याला स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळते. सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मैत्री ग्रुप आयोजित करणारा चॅम्पियन ट्रॉफी 2026 चौथ्या रजनीमध्ये सहर्ष स्वागत. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलला इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला होता, परंतु शेवटच्या क्षणी झेल ड्रॉप झाला आणि तिथून मात्र एक धाव कंप्लीट झाले. जयेशनं तो झेल ऍक्च्युली ड्रॉप केलाय. प्रयत्न चांगले होते परंतु शेवटच्या क्षणी तो झेल ड्रॉप झाला आणि मयूर बॉलिंग मार्कवर आपण पाहता. एक धाव तिथे आली आणि फलंदाज अमयच्या बॅटमधून सिंगल येताना पाहायला मिळेल. जीवनदान मिळालंय अमयला. दुसऱ्या बाजूनं आमिरला आपण पाहता. दुसऱ्या बाजूनं जीतू समोर मारला इनफिल्डच्या वरून, पुन्हा एकदा 30 यार्ड सर्कलला भेदत पॉवर प्लेच्या षटक्याचा पुरेपूर वापर करायचा. चांगली फिल्डिंग डीप मध्ये सौरभच्या माध्यमातून आणि तिथून मात्र 2च धावा मिळतील आणि आपल्या टीमसाठी निश्चितच 2 धावा रोखल्यात. आणि ही मॅच झाल्यानंतर नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये भवानी फायटर्स रावे आणि त्यांना फाईट करताना टीम उंबरडे आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन एंड ऑफ दी फर्स्ट इनिंग पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टॉससाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. भवानी फायटर्स रावे आणि उंबरडे. यावेळेसचा बॉल मयूरचा राईट आर्म राऊंड विकेटनं गोलंदाजी करत असताना अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु यावेळेस हा बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप पंचांनी वाईड घोषित केला गेला आणि या वाईडच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाईल 4 या धावसंख्येवर. बॅटिंग करत असताना टीम मानसी स्पोर्ट्स डेरवली. चांगला फटका, हेलिकॉप्टर लुक दिला या फटक्याला, परंतु चांगली फिल्डिंग सुद्धा मिड ऑफच्या रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. सिंगल डबलच्या माध्यमातून टीम पुढे चालले. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि 5 धावा धावफलकावरती. बॅटिंग करत असताना डेरवली टीम. एका बाजूने आमिर भोईर बॅटिंग करतो, दुसऱ्या बाजूने जितू नाईक बॅटिंग करतो. स्ट्राईक वरती आता आमिर आपल्याला पाहायला मिळतो. समोर ओहो कमालीचा फटका ऑन दी राईट स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. एक टप्पा घेत बॉल बॉडी लाईनच्या बाहेर चौकार. नक्कीच भारी येतो, परंतु या फटक्याचा सुगंध डेरवली संघाच्या डगआउट मध्ये दरवळताना पाहायला मिळतोय. हो लेट कट केला, चांगला फटका शॉट बॅकफट पॉइंट मध्ये गली रिजन मध्ये बॉल फील्ड झाला. एक सिंगल गणेशच्या माध्यमातून तो चेंडूला फील्ड करण्यात येतो आणि धावफलकावरती धावा सिंगलच्या मदतीनं. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 10 धावा. मयूरला आपण बॉलिंग मार्कवर पाहता. सातत्यानं जितूआई जिते बी संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज. यावेळेसचा बॉल चांगला आपल्याला पाहायला मिळाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, तिथून मात्र डॉट बॉल आला. षटक संपलं पहिलं आणि बॅटिंग करत असताना डेरवली टीमची धाव संख्या 10, जिथे गडी बाद झाला नाहीये अजून. 10 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ दी 0 विकेट. संतोष मामा यांच्याकडून पारितोषिक आलं. विशालने जर झेल संपादित केला तर संतोष मामा जितूआई जिते संघाचे खंबे समर्थक
जितवाय जिथे बीचे खंबे समर्थक अर्थात संतोष मामा यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज विशाल याच्यासाठी. पहिल्या ओव्हर नंतर 10 धावा स्कोरबोर्ड वरती. 12:15 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला होता. 12:19 झालेत. पहिलं षटक टाकण्यासाठी 4 मिनिटाचा अवधी खर्च झालाय. आजच्या रजनीमध्ये सामने वेळेवर संपतात. कोणत्याही संघाला आतापर्यंत आपण पॅनलाइज केलेलं नाहीये कारण वेळेला महत्त्व देतात सर्व संघ. प्रत्येक मॅचमध्ये आपण सातत्यानं टाइम अलर्ट जारी करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या. तर बॉलिंग मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल जितवाय जिथे बी टीम कडून. विशाल गायकवाडला आपण पाहता तर दुसऱ्या बाजूने आमिर भोईर ज्याच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहायला मिळाला आणि तोच आता ऑन स्ट्राईकवर पाहायला मिळतोय. 3 बॉलचा सामना केला. 6 धावसंख्येवर खेळतोय. विशाल गायकवाड बॉलिंग मार्कवर तयार आणि बारापाडा गाव एंड कडून गोलंदाजी करत असताना आता पहिला बॉल दुसऱ्या षटकाची सुरुवात. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर फटका फसला. एलिव्हेशन मिळालं नाही. पॅरलल फटका आणि तिथून मात्र पहिला झटका. फलंदाज बाद. फिल्डिंग चला बॉलर अधिकचा वेळ आपण खर्च करू नका प्लीज विनंती असेल. अन्यथा 20 मिनिटाच्या 4 षटकं संपली नाही तर पेनल्टीचा सामना करावा लागेल. यावेळेसचा बॉल चांगला आपला पाहायला मिळाला होता. शफल होण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल यष्ट्यांच्या वरून जाणारा बॉल आपला पाहायला मिळाला. तिथून मात्र डॉट बॉलची समाप्ती. विकेट आल्यानंतर डॉट बॉल होता. प्रेशर थोडंसं दडपण आणि थोडीशी आता निराशा जाणवते आपल्या बॅटिंग करत असताना मानसी स्पोर्ट डेरवलीच्या खेम्यामध्ये. यावेळेसचा बॉल लेटकट करण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला आणि तिथून मात्र फटका फसला. पॉइंटच्या रिजन मध्ये शॉर्ट पॉइंटला झेल संपन्न केलं. जयेशनं पकडला झेल. संपवला अतुलचा खेळ. पहिल्या 3 बॉलवर 2 विकेट मिळत. कमालीची गोलंदाजी. गोलंदाज विशाल गायकवाड बॉलिंग मार्कवर आपण पाहताय. पहिल्या 3 बॉलवर 2 विकेट आल्यात. 10ला 2 ही स्थिती आपण पाहता. पुढचा बॉल ढकलण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू हवेत होता आणि तदनंतर मिस फिल्डिंग झाले. थोडंसं क्षेत्ररक्षक फंबल झाला. सौरभ तिथे तैनात होता आणि बॉल तदनंतर 38 सर्कलला भेदत डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चांगली फिल्डिंग. तिकडे बॅकअप आलं आणि या 2 धावा कंप्लीट झाल्या. 2च्या मदतीने टीमची टोटल 12 ऑन दी बोर्ड. 12 धावा. 12ला गडी बाद झाले 2. अजूनही या दुसऱ्या षटकातला 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी विशालच्या माध्यमातून करण्यात येते. कमी गतीचे बॉल परंतु वळण घेणारे बॉल. पुढचा बॉल देखील आउटसाइड द ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न परंतु पंच इंटरेस्टेड. हा बॉल वाईड लाईनच्या बाहेर आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप डिलिव्हरी वाईड घोषित करण्यात येते. टीमची टोटल या 1च्या मदतीनं पुढे जाईल. 13 धावा. 3-13 वाजले सध्या तरी बॅटिंग करत असताना डेरवली टीमचे. त्याचं कारण विशालची ही गोलंदाजी. यावेळेसचा बॉल ओपीच झाला होता. स्लॉट मधला पुढ्यातला बॉल. ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण. दिलं होतं आमंत्रण. स्वीकारलं.
6 षटकार. चला मॅच बॉल आला असं तर त्वरित तो घ्या आणि मॅचला सुरुवात करा. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती धावा लागताना पाहायला मिळाला 9च्या, माफ करा अजूनही 1 बॉल शिल्लक. मागील बॉल वाईड होता आणि टीमची टोटल 6च्या मदतीने 19 धावा. आक्रमण चढवलंय आता फलंदाज सागर जाधवनं मैदानाच्या आतमध्ये. षटकार. फुल टॉस होता. ड्रायव्हिंग लेंथ वरचा बॉल ड्राईव्ह केलाय. बॉलला एक्स्ट्रा कव्हरला ढकललाय. मिस फिल्डिंग. सातत्यानं आता चुका पाहायला मिळतात जितवाय जिते बीच्या फिल्डिंगच्या माध्यमातून आणि ते सिंगलला डबल मध्ये परिवर्तित केलं. षटक संपलं 2रं आणि धावफलकावरती धावा आता 21-21 पाहायला मिळतात. चांगली फलंदाजी. विकेट आल्यानंतर सुद्धा धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळालं. मानसी स्पोर्ट्स डेरवली बॅटिंग करत असताना आपण टीम पाहताय आणि दुसऱ्या बाजूला जितवाई जिते बी आपण पाहताय. टीम आपण 2 षटकांसाठी बरोबर 10 मिनिटाचा अवधी घेतलाय. पहिली 4 षटकं 20 मिनिटाच्या आतमध्ये संपणं अनिवार्य असेल. चला दोन्ही फलंदाज आम्ही विनंती करतो आपण त्वरित सज्ज व्हा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये स्कोरबोर्ड वरती 21 धावा लागल्यात. बॉलिंग मार्कवर सेकंड स्पेलमध्ये जितवाय जिथे बी टीम कडून संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज मयूर मात्रे पुन्हा एकदा सज्ज होतोय. मुंबई गोवा हायवे एंड कडून गोलंदाजी करत असताना समोर फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती जितू आपल्याला पाहायला मिळतो. सलामीला आला. आतापर्यंत 3 बॉलचा सामना त्यानं केला आणि 3 धावा त्यानं जमवल्यात. तर दुसऱ्या बाजूने नौका फलंदाज सागर जाधवनं इरादे स्पष्ट केलेत. पहिल्या 3 बॉलवर 10 धावा. पहिला बॉल लोवर फुल टॉस. समोरच्या दिशेने लॉफ्टेड ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला परंतु कोणताही अतिरिक्त धोका नाहीये. कोणती अतिरिक्त धाव नाही. फक्त एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं पहिली धाव या षटकामध्ये आपण पाहताय. पहिला बॉल लोवर फुल टॉस. चांगला फटका परंतु एकच धाव तिथे मिळाली. चांगला बॉल. गुडलेन स्पॉट वरचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॅट आधीच पिली. बॉल नंतर आला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही आहे. नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव. डॉट बॉल आला. मयूर मात्रेला चांगली गोलंदाजी करावी लागेल. कंजूस गोलंदाजी करणं इथे आवश्यक आहे. यावेळेसचा बॉल आखूट टप्प्याचा लाऊड अपील परंतु चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. शेवटच्या क्षणी फलंदाज समजू शकला नाही. फटका एक्झिक्यूट करणं गरजेचं होतं की हलक्या हाताने ढकलणं गरजेचं होतं आणि त्या नादामध्ये बॉल निसटून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अजून एक डॉट बॉल. सागर जाधव चांगली फलंदाजी करावी लागेल. आतापर्यंत 3 बॉल 10 धावसंख्येवर खेळत होता परंतु या षटकामध्ये पहिले 2 डॉट बॉल फेस केलेत. हा बॉल देखील चांगला आपल्याला पाहायला मिळतो. काय गोलंदाजी करतोय. बॉलिंग मार्कवर मयूर मात्रेला आपण पाहताय. सातत्यानं जितवाय जिथे या संघाचं नाव या संपूर्ण रायगड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये होत असताना आपण पाहताय आणि याच गावातील हे अपकमिंग यंगस्टर्स आपण पाहताय. जितवाय जिथे बी टीमला पाहताय आणि त्या जितवाय जिथे बीचा हा उभरता सितारा मयूर मात्रेचा बॉल प्लेड ऑन झालाय. बॅटची आतली कडा आणि बॉल यष्ट्यांवर आदळलाय. फलंदाज बाद सागर जाधव. बॅक टू द पॅव्हिलियन. काय गोलंदाजी केली या गोलंदाजानं. पहिले 3 डॉट आल्यानंतर इथे मात्र विकेट आलाय.
जो दबाव निर्माण केला होता ना त्या दबावाच्या खाली येऊन इथे मात्र आपला विकेट त्याला गमवावा लागलाय. 3 डॉट बॉलचं प्रेशर त्याच्यावर जाणवत होतं आणि म्हणूनच की का विकेट येताना आपला पाहायला मिळाला. काय गोलंदाजी राहिले मयूर मात्रेच्या माध्यमातून. या षटकात फक्त एकच धाव खर्च केले आणि एक विकेट सुद्धा आला. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातला नवीन फलंदाज आकाशला आपण पाहताय. नवीन फलंदाज आकाशला आपण पाहता. मानसी स्पोर्ट्स डेरवली संघ आपण खेळताना पाहता आणि हा शेवटचा बॉल तिसऱ्या षटकाचा. फुल टॉस होता आणि फुल टॉस वर फुल टोल वसूल केलाय. अतिथी मंचकाला मानवंदना देणारा सलामी ठोकणारा हा दमदार षटकार. आणि पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती धावा या 6च्या मदतीनं 28 धावा आपण पाहता. चला फेअर डिलिव्हरी. हा बॉल वेस्ट साईडच्या खाली या. डोंट वरी सर्व चेक केलं जात आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 धावा. जिथे टीमनं 3 षटकं संपवण्यासाठी 16 मिनिटाचा अवधी घेतला. जिथे टीम 4 मिनिटांमध्ये हे षटक तुम्हाला संपवणं अनिवार्य असेल याची आम्ही नोंद तुम्हाला करून देतो. सातत्यानं टाइम अलर्ट इथे जारी केला जातो. बॉलिंग मार्कवर 14 षटक घेऊन बॉलर तयार. सौरभला आपण पाहाल तर समोर फलंदाज एका बाजूने जीतू आणि दुसऱ्या बाजूने आकाश. आकाशनं आल्या आल्या इरादे स्पष्ट केलेत. एक पॉझिटिव्ह इंटेंटनं त्यांना बॅटिंग केल्या. पहिला बॉल लो फुल टॉस आणि त्यावर केलेलं आक्रमण स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अतिथी मंचकाला मानवंदना देणारा तो षटकार. चला सौरभ थोडं स्पीडअप करा. जाऊयात पुन्हा एकदा मॅचकडे. पहिल्या 3 मध्ये आल्यात 28. आता येणाऱ्या 2 बॉल मध्ये 2 ओव्हर मध्ये किती धावसंख्येची मजल मारू शकेल. बॉलिंग करत असताना जितवाय जीते बी तर दुसऱ्या बाजूला बॅटिंग करत असताना डेरवली टीम. यावेळेसचा बॉल फटका फसलाय. उंची जास्त अंतर कमी. पकडला एक साधा सोपा सरळ झेल आणि इथे संपवलाय फलंदाजाचा के फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हेलियन. लाज नाही वाटे या पोऱ्या नारद्या क्लेशी तयार होताना या नात्यानं. कॅमेरामन आता थोडस फोकस करा आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. जिथे संघाचा एक दमदार चाहता ज्याची संपूर्ण पेण तालुक्यामध्ये ओळख आहे. असं म्हणतात की एखाद्याला फेमस होण्यासाठी एखाद्या करिअर करावं लागतं परंतु आपल्याकडे जी कला आहे ना त्या कलेने फेमस झाला माणूस हा सर्वांचा लाडका जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा इथे उपस्थित आहे. कारण जिथे टीम इथे खेळते आणि विकेट गेल्यानंतर त्यांचं अनोखं सेलिब्रेशन आपण पाहिलं. पहिल्या 3 मध्ये 28 नंतर पहिल्या बॉलवर 4थ्या षटकाच्या सुरुवातीला मोठा स्ट्रोक अटेम्प्ट करायचा होता परंतु विकेट गमवावा लागला. फलंदाज बाद झाला. सलामीला आला होता जीतू नाईक. तो मात्र आता माघारी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शंकर. शंकरसाठी पहिला बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न. आउटसाइड द ऑफ स्टंप डिलिव्हरी. सौरभचा वाईट बॉल आलाय आणि या वाईटच्या मदतीने टीमची टोटल आता पुढे जाईल. 29 आणि बोर्ड 29 धावा धाव फलकावरती. सौरभ मात्रे याला आपण पाहता बॉलिंग मार्कवर. तर फिल्डिंग मध्ये विशालला पाहताय त्याच्यासाठी कॅच घेतलं तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हा बॉल सुद्धा दूर ठेवण्याचा प्रयत्न. तर अशा प्रकारच्या बॉलची आवश्यकता आहे का हे गोलंदाजाला विचार करावा लागेल कारण पहिल्या बॉलवर विकेट आल्या आणि विकेट आल्यानंतर जिथे टीमच्या वाट्याला ते मोमेंटम घेऊन आलाय आणि त्यानंतर हे 2 वाईटची फेकी. धाव फलकावरती 30.
फटाक्यांची आतिषबाजी आपण पाहताय. नुकतंच ज्यांचं मंचकावर शुभागमन झालं, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आदरणीय संतोषजी पाटील साहेब यांचं सुद्धा पुन्हा एकदा स्वागत. चांगला बॉल डिलिव्हर्ड झाला. अशा प्रकारची गोलंदाजी करणं आता आवश्यक आहे. टाईट लाईन टाईट लेंथ डिलिव्हर करतोय गोलंदाजी. ट्रॅकवर गोलंदाज सौरभ मात्रे. विकेट आल्यानंतर 2 वाईड आले होते आणि तदनंतर सलगचे 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. 30-4 स्थिती आपण पाहताय. 3.3 षटकांचा खेळ संपलाय. बॅटिंग करत असताना पळसपे परिसराला बिलॉंग करणारा मानसी स्पोर्ट्स डेरवली टीम आपण पाहताय. आखूट टप्प्याचा बॉल शॉर्टम पुल केलाय. फटका फसलाय आणि शेवटच्या क्षणी झेल पकडला होता, परंतु पाय बाउंड्री लाईनला लागला आणि पंचांचा इशारा आलाय. हा बॉल चाललाय सीमा पार. 6 षटकार. त्याच दरम्यान या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या श्रीराम बळवली संघाचा अष्टपैलू खेळाडू सागर पाटील. खरं तर आज खरोशी संघाला समर्थन करण्यासाठी तो आलाय, खास करून विनय घरतला सुद्धा शुभेच्छा असतील सागर पाटील बळवली यांच्याकडून. यावेळेसचा बॉल अलॉंग द कार्पेट बॉल मिड विकेटला फील्ड होतो. एकच धाव तिथे मिळेल. षटकारानंतर स्ट्राईक रोटेशनला फार महत्व आहे. हल्लीच्या क्रिकेटमध्ये फार कमी पाहायला मिळतं, परंतु सध्या ते चित्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहता. 1 षटकार आला आणि त्यानंतर स्ट्राईक रोटेशन. नवीन फलंदाज स्ट्राईकवरती पाहायला मिळतं. आकाशला सुद्धा आता जास्तीची स्ट्राईक घेणं गरजेचं आहे, कारण 3ऱ्या षटकाच्या अंती शेवटच्या बॉलला तो स्ट्राईकला होता. तदनंतर त्याने षटकार लगावला होता आणि पुन्हा एकदा 4थ्या षटकाच्या शेवटच्या बॉलला तो स्ट्राईकवर पाहता. ओहो, चांगला फटका, परंतु डीप मध्ये फिल्डर आहेत. 2 खेळाडू बॉल खाली येतात, परंतु अतिरिक्त टेनिस बॉल बाउन्स. बॉल एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका, चौकार. बारा वाजून 35 मिनिटं, म्हणजे अगदी 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपलेत. 12 वाजून 15 मिनिटाने पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला होता. वारंवार आम्ही टाइम अलर्ट जारी करण्याचं हेच कारण आहे की जेणेकरून 20 मिनिटाच्या आतमध्ये 4 षटकं संपणे हे अनिवार्य असेल. आणि इथे मात्र वेळामध्ये 4 षटकांची समाप्ती होत असताना आपण पाहताय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत सौरभ करत होता, परंतु शेवटच्या 3 बॉलवर ते आक्रमण पाहायला मिळालं. तुमची सुरुवात कशी आहे हे कोणी लक्षात ठेवत नाही, तुम्ही कसा अंत करता, कसा शेवट होते ते मात्र नेहमी पाहिलं जातं. आणि या शेवटच्या 3 बॉलवर 11 धावा देत गोलंदाज सौरभ मात्रेचे स्पेल संपलं, ज्यामध्ये त्याने धावा खर्च केल्या 13. विकेट जरूर मिळवली 1. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि मानसी स्पोर्ट्स डेरवली टीमची धावसंख्या 41, लॉस ऑफ दी 4 विकेट. आणि नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आपण इन्व्हाइट करूया भवानी फायटर्स रावे, आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये टीम खेळताना आपल्याला पाहायला मिळेल टीम उंबर्डे, म्हणजे पेण तालुक्यातील उंबर्डे टीम, आणि दुसऱ्या बाजूने भवानी फायटर रावे. चला, रावे आणि उंबर्डे दोनही कॅप्टन. उंबर्डे टीम सूरज मात्रे आपण असाल तर या, आणि दुसऱ्या बाजूने रावे टीमचे कॅप्टन आपणही या. फुलटॉस होता, आडव्या पाटनं दिलाय बॉलला फेकून. मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर, सीमा पार. षटकाची सुरुवात धमाकेदार, चौकार. पहिल्या बॉलवर चौकार. प्रथमेश बॉलिंग मार्कवर आला. प्रथमेश गावंडला आपण पाहता. यावेळेसचा बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न होता आणि इथून मात्र एकच धाव मिळत. 38 सर्कलला शॉर्ट पॉइंटला चेंडू फील्ड होता. प्रथमेश गावंडला आपण बॉलिंग मार्कवर पाहता. खरं तर कालच्या दिवसामध्ये त्याचा मोठा बंधू अर्थातच हरीश गावंडला आपण इन ॲक्शनमध्ये पाहिलं होतं. आज प्रथमेश बॉलिंग मार्कवर. एक खेळाडू जिथे ए टीम कडनं खेळतोय, आज हा बी टीम कडनं खेळतोय आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल. जशा प्रकारे आज आपल्या भावानं या संपूर्ण रायगड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपलं नाव केलं आणि आता नक्कीच भावाच्या पावलावर पाऊल ठेवून प्रथमेश सुद्धा चांगली कामगिरी करतो.
ओहो, चांगला फटकाय, रडार मध्ये आला होता, बॅट्समनच्या हिटिंग आर्क मध्ये आला होता आणि पाठवला सीमा पार, आउट ऑफ द पार्क, षटकार. तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला स्ट्राईकवर आला होता, तिथे षटकार लगावला. चौथ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला स्ट्राईकला आला होता, तिथे चौकार लगावला आणि शेवटच्या षटकात जसा स्ट्राईकला आला पुन्हा एकदा षटकार. पहिल्या 3 बॉलवरती 11 धावा खर्च, धावफलकावरती धावा 52, अर्धशतक लागलाय. यावेळेसचा बॉल तिरप्या बॅटनं एक्स्ट्रा कव्हरला डायगोनल स्ट्रोक, काय कमालीचा फटका आणि हा बॉल देखील जाईल सीमारेषा पार. फलंदाज आकाश चव्हाण, गोलंदाज प्रथमेश गार, चेंडू सीमा पार, षटकार. मॅच भवानी फायटर्स राव्याचा 6 हिटर निखिल पाटील तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूने टीम उंबर्डे आपल्याला पाहायला मिळेल. कमबॅक करावं लागेल, प्रथमेश गावंडला कामगिरी चांगली करावी लागेल. सातत्यानं जितवाई जिथे बी टीम कडून या खेळाडून चांगली गोलंदाजी केली आणि आज कुठेतरी ती गोलंदाजी त्याला हुलकावणी देताना पाहायला मिळते, परंतु चांगला बॉल डिलिव्हर्ड झाला. कमी गतीचा बॉल लेंथला थोडस माग खेचला आणि इथून मात्र डॉट बॉलची समाप्ती, परंतु आकाशचं कौतुक करावं लागेल. 5 बॉलचा खेळ त्यानं केला आणि 22 धावसंख्या त्यानं उभारले. वैयक्तिक 400च्या अधिकच्या स्ट्राईक रेटनं खेळतोय तो, काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल आहे पहिल्या इनिंगचा, धावफलकावरती धावा 58 आपल्याला पाहायला मिळतात. लास्ट बॉल, चांगला बॉल डिलिव्हर्ड झालाय, जाता जाता शेवट गोड केला, डॉट बॉल घेऊन आला आपल्या संघासाठी आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 58 जिथे गडी बाद झाले. 4 विजयासाठी आवश्यकता असेल दुसऱ्या सत्रामध्ये जितवाई जिथे बी टीमला 5 ओव्हर आणि 59 धावांची गरज. जाऊयात मिड इनिंग मध्ये टॉस साठी, तिथे एका बाजूने जितवाई माफ करा भवानी फायटर्स रावे आणि दुसऱ्या बाजूने टीम आई वज्रादेवी उंबर्डे, गावदेवी उंबर्डे. संतोष पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते टॉस करण्यासाठी यायचंय. संतोषजी पाटील यांच्या शुभ हस्ते, पवित्र शुभ हस्ते टॉस केला जातोय. 5 षटकांचा सामना असेल, 4 गोलंदाज वापरले जातील. खरं तर एका बाजूला उंबर्डे आणि त्यांच्या विरोधात राबी संघ पाहतोय. कॉल राबी निखिल आणि त्यांच्या विरोधात उंबर्डे. हेड अँड टेल, हेड इज कॉल. यस, हेड आलाय निखिल. निर्णय काय असेल? फील्ड. किती धावांवर उंबर्डे टीमला रोखण्याचा प्रयत्न असेल या मॅच मध्ये? खरं तर महत्वाची मॅच आहे. या अगोदर देखील याच मैदानावर तुम्ही खेळलात, त्यामुळे अनुभव असेल या मैदानाचा. आणि संपूर्ण एकंदरीत आमच्या स्पर्धेबद्दल काय सांगणार? स्पर्धेचा विचार केला तर नक्कीच चांगलं आयोजन केलेलं आहे आणि हे पण असे आपले घरातले संपर्क आहेत असे पण त्याहीच आयोजक केलेलं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा रावे टीमला. उंबर्डे टीमला आता प्रथम बॅटिंग करायच्यात. किती धावा केल्या जातील बॅटिंग करत असताना? असे कोणते खेळाडू असतील तुमच्या संघामध्ये ज्यांच्याकडून पूर्णपणे अपेक्षा असेल रावे टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना? तसे तर सगळेच चांगले खेळत आहेत. एक 50+ धावा करण्याचा प्रयत्न असेल आमचा. बघूया काय होतं. या अगोदर रावे टीमच्या अगेन्स्ट खेळलात का? किती मॅचेस झाल्यात आणि किती तुम्ही जिंकलात रावे टीमच्या अगेन्स्ट? 2 वेळा खेळलोय. मागच्याच वेळी बारापाड्याच्या ग्राउंडवर त्यांनी आमचा पराभव केला होता. त्याच्या अगोदर आम्ही झोहेच्या ग्राउंडवर त्यांचा पराभव केला होता. पण संमिश्र आहे, बघूया. कर्नाला चॅम्पियन ट्रॉफीमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे आणि संपूर्ण आमच्या आयोजकांनी घेतलेली मेहनत. कसं वाटते या ट्रॉफीमध्ये खेळत असताना आणि आयोजनाबद्दल काय सांगणार? सर्वप्रथम फोन तसं उत्तम जोशीचा आला होता की आमच्याकडे मॅचेस आहेत. भले तो या ऑर्गनायझरमध्ये आहे की नाही मला माहिती नाही, पण त्याच्यानंतर संदीप माझ्या जवळचा माणूस आहे किंवा सूरज
हा पण माझ्या जवळचा माणूस आहे की आमच्याकडे मॅचेस भरत आम्ही ऑर्गनाईज केला आणि फर्स्ट टाईम ऑर्गनाईज करतोय, तर तुझी टीम खेळावी ह्या अपेक्षा आहे. आणि मी बोलो हो खेळू, 100% खेळतो बोलो, असा काही विषय नाही बोलून खेळणार बोलो. आणि आयोजन तर खरंच वाखाणण्याजोगं आणि पहिल्याच अटेम्प्टमध्ये एवढं चांगलं त्याचबरोबर कालुंद्रे टीमचे पॅकर देखील आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा उंबरडे टीमला. आणि उद्याच्या दिवसात कालुंद्रे टीम देखील सुपर टॉवल मध्ये गेलाय. चला फिल्डिंग सेट करायच्या डेरिवली टीमला विनंती असेल. विकेट दरे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल मैदानच्या आतमध्ये. एका बाजूला अतुल, चांगला संघ बांधला गेला. खरं तर अनिकेत दरेच्या अनुपस्थितीमध्ये खेळत असताना हा संघ पाहायला मिळतोय. प्रमुख खेळाडू अनिकेत दरे आज मात्र या टीम मध्ये दिसत नाही. काही कारणामुळे चांगला खेळाडू आहे, त्यांनी देखील काही काळ गाजवलंय या टीमसाठी. त्या देखील नावाचा उल्लेख होईल. त्याचबरोबर समोरचा प्रतिस्पर्धी संघ जुतवाई ब संघाला पाहतोय. या देखील संघाची चांगला खेळ राहिलाय. भरीव कामगिरी करण्यासाठी पेन पूर्व विभागामध्ये ओळखला जाणारा खरं तर हा संघ आपण पाहतोय. मॅचला होते सुरुवात. पंचांचा येतो इशारा. पहिला बॉल अतुल भोईर फेकण्यासाठी सज्ज. आघाडीची जोडी मैदानच्या आतमध्ये मयूर म्हात्रे आणि त्याच्या साथीला जयेश. खरं तर या जोडीकडे लक्ष असेल. मयूर म्हात्रे हा प्रमुख खेळाडू आहे या टीमचा. या अगोदर देखील त्यांनी चांगला खेळ केला होता याच मैदानावर, म्हणून त्याची बॅटिंग बघायला आता मजा येईल. खरं तर पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजनकडे चांगला फटका पाहायला मिळतोय. एक वडले सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने सरी गणेश झाला बॅटिंग करत असताना जुतवाई जिते ब संघाचा पहिली धाव लागली फलकावर. मयूर म्हात्रे एक या धाव संख्येवर खेळताना पाहायला मिळतोय आणि त्याच्या साथीला जयेश म्हात्रे. एकूण 60 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिलं षटक फेकतो अतुल भोईर. फटका फसला. क्षेत्ररक्षक आहेत कव्हर मध्ये आणि महत्वाची विकेट आले. जयेश म्हात्रेला जावं लागते माघारी. बॅटिंग करत असताना गोल्डन डकचा शिकार ठरला. पहिल्याच बॉलवर विखेल भाल केली आणि अतुलला जाव. खरं तर अतुलने चांगली बॉलिंग केली, महत्वाची विकेट काढली. दुसऱ्याच बॉलवर महत्वाची विकेट आल्या. जयेश पहिला बॉल फेस करत असताना मोठा धक्का लागला. बॅटिंग करत असताना जुतवाई जिते ब संघाला. नवीन बॅटर सूरज म्हात्रे आलाय. खरं तर त्याला देखील चांगला खेळ करावा लागेल. 59 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना या जोडीवर आता लक्ष असेल. महत्वाची विकेट घेतल्या अतुलने. फिल्डिंग मध्ये थोडंसं आता बदल करत असताना पाहायला मिळतोय. 30 यार्ड बाहेर खेळाडू आपण पाहतोय. 2 खेळाडू तैनात करण्यात आले. स्क्वेअर लेग आहे. लॉंग ऑन मध्ये एक प्रोटेक्शन तैनात करण्यात आलंय. डाव्या हाताचा खेळाडू आहे. डेंजरस बॅटर म्हणून त्याची ओळख आहे. सूरजने देखील चांगला खेळ केला. खरं तर या मॅच मध्ये चांगली गरज आहे. एक चांगली पार्टनरशिप सेट करावी लागेल. या मॅच मध्ये कमीत कमी 50 धावांची एक पार्टनरशिप बिल्डअप झाली तर या मॅच मध्ये शिरकाव होऊ शकतो जितवाय जिते संघाचा. ओ चांगला बॉल. पंचांचा इशारा येतो वाईड बॉलचा. अतिरिक्त मध्ये भर पडेल आणि या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 2 या आकड्यावर. षटक क्रमांक 1 चा खेळ मार्गस्थ आहे.
आणि शांत डोक्याने खेळ करत असताना पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवलं जातं. अँगल बनवत हा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुढचा बॉल अतुलचा. परत एकदा फास्ट अँड फ्युरियस वेगवान बॉल पाहायला मिळाला. अपील केली जाते विकेट किपरच्या माध्यमातून. पंचांनी अपील फेटाळली आणि इथे खरं तर ओव्हर द विकेटने बॉलिंग करतोय अतुल भोईर. या टीमचा प्रमुख खेळाडू आहे. अष्टपैलू कामगिरी करत असताना तो देखील पाहायला मिळतोय. खरं तर आता कोंडी केली आहे बॅटिंग करत असताना. सुरुवात खरं तर 2 बॉल फेस केलेत. धाव आली नाही. भोपलाही फोडू दिला नाही. आणला जातो खरं तर मधून इथून खेळ त्याचा देखील थोडासा अडथळा येतोय. मात्र तुमच्या वाट्याला अनेक संकट येतील. त्या संकटांना दूर करून तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. पॉझिटिव्ह थॉट्स, आत्मविश्वास वाढवावा लागेल. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन फटका सजवायचा होता. खरं तर 3रा बॉल डॉट आलाय. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ पूर्ण झालाय आणि 5 मध्ये धावा खर्च केल्यात फक्त अतुल भोईरने. 2च धावा. परत एकदा कमी गतीने टाकलेला बॉल आणि बॉलला पाठवला एक्स्ट्रा कव्हर कडे. प्रयत्न चांगले होते. फिल्डिंगचा दर्जा कमाल हिचा फाल मिळतोय. शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचले होते. थोडस कमी राहिलं आणि बॉल हातातून निसटला गेला. खरं तर हाताला लागलाही नाही, स्पर्शही नाही झाला आणि तदनंतर मग शेवटच्या सीमा लगत बॉलला फील्ड केला. एकवटले गेले. या बॉलवर धावा खरं तर आल्यात. 3 धावा आल्या त्या बॉलवर आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 5च्या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डला धावसंख्या जाऊन पोहोचली 1-5. विनंती असेल जास्तीचा वेळ घेऊ नका. मानसी स्पोर्ट डेरवली संघ मैदानच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. 24 मध्ये 54 करायच्यात. समीकरण बदलताना पाहायला मिळतोय. थोडस दमछाक होऊ शकतोय या धावांचा पाठलाग करत असताना. मोठे फटक्यांची गरज आहे आणि इकडे आक्रमण करावं लागेल. मयुरीच्या साथीला सूरजला पाहतोय. सूरजला आक्रमणाशिवाय आता पर्याय नाही. खरं तर मागील जर काही बॉल पाहायला गेलं तर डॉट बॉलचा पर्सेंटेज वाढला गेलाय. नवीन बॉलर. प्रचंड वेग पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा बॉल हाताला गेला. फुलर लाईनचा बॉल. सिंगल येत असताना पाहायला मिळतोय आणि या सिंगलच्या मदतीने स्कोर बोर्डवर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6 आकड्यावर. चांगली बॉलिंग करतोय. अँगल क्रिएट करत बॉल फेकला होता. खरं तर फुलर लेनचा बॉल अगदी पॅडवर अदलला. थाय पॅडवर बॉल लागला आणि तदनंतर 1 धाव घेतली गेली. षटक क्रमांक 2चा खेळ मार्गस्थ. पिटूचं षटक फेकतोय. 30च्या आड बाहेर 3 खेळाडू तैनात करण्यात आलाय. परत एकदा चांगला बॉल पडल्यानंतर टेक ऑफ झाला. नाकाच्या समोरून फुंकर देत असताना बॉल चला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव बॉल येतोय. सागर जाधवचं षटक कमालीचं पाहायला मिळतोय. अफलातून गोलंदाजी करतोय. वाखडण्याजोगी षटक फेकलं गेलंय. कौतुक करावं लागेल सागरचं देखील. परत एकदा फास्ट अँड फ्युरियस कव्हर मध्ये चुकी झाली. अगदी एखाद्या सुईतून धागा निघावना तसाच हा बॉल सुसाट निघला होता. मात्र बॅकअप चांगलं आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर रिझन कडे आणि बॉलला फील्ड केलं गेलंय. प्रयत्न चालू आहेत. मात्र संघर्ष खरं तर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. जितू आई जिते बच्या संघाच्या खेम्यामध्ये शांतता पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांची गरज आहे. मयूरला करावं लागेल. फ्रंट ऑफ द स्क्वेअर बॉलला फेकून दिला. बाउंड्री लाईनच्या पलीकडे फटक्यामध्ये वजन. धावा मिळतील संपूर्ण अर्धा डझन. षटकार. पर्याय नाही. मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि लढतोय मयूर म्हात्रे.
4 मध्ये 9 केल्यात मयूरने. प्रमुख खेळाडू आहे या टीमचा. इकडे धावा कराव्या लागतील मयूरला या मॅच मध्ये. संघर्ष चालू आहे. 59 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना परत एकदा समोर टाकलाय बॉल. ऑन साइडला फटका सजवलाय. लॉंग बॉल मध्ये प्रोडक्शन आहे. डीप मध्ये हो डेंजर एंडला फेकी पाहायला मिळतो. क्विक फ्रेकी रॉकेट थ्रो पाहायला मिळाला. मात्र 2 धावा घेण्यापासून वाचू शकले नाही. सहज आणि सोप्या पद्धतीने या 2 धावा एकवटल्या गेल्यात. चांगला खेळतोय, चांगली बॅटर रंगतोय. खरं तर या 2 खेळाडूंमध्ये सागर आणि दुसऱ्या बाजूला पाहतोय मयूर. मात्र सहजासहजी हार मानला हा खेळाडू नाही. हा जर खेळपट्टीवर जास्त वेळ टिकून राहिला तर या धावांचा पाठलाग करू शकतो. त्याच्यात कॅपॅसिटी आहे आणि फटका फसला आहे. महत्वाची विकेट आल्या. बॅटिंग करत असताना जितू आई जिते ब संघाला दुसरा धक्का लागलाय. 1 मोर विकेट डाऊन. मयूर म्हात्रे बॅक टू द आउट. म्हात्रे आलाय. खरं तर महत्वाचा खेळाडू बाद झालाय मयूर म्हात्रे, ज्याच्याकडून पूर्णपणे टीमला अपेक्षा होत्या. अशीच किरण होतं आणि त्याच खेळाडूला मात्र माघारी परतवलं गेलंय. बॅटिंग करत असताना लागलाय धक्का क्रमांक दुसरा. 59 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना थोडासा सामना आता गडगडलाय, फसला गेलाय. कारण का महत्वाचा विकेट गेल्या. इथून देखील चांगली सुरुवात करावी लागेल. 18 मध्ये 43 करायच्यात. 14ची सरासरी ठेवावी लागेल आणि या धावांचा पाठलाग होऊ शकतोय. चांगला खेळ केला तर मॅच जिंकू शकतोय जितू आहे जिते ब संघ. थोडंसं प्रेशर निर्माण केलंय. खरं तर या महत्वाच्या 2 विकेट आल्यात. अतुलचं षटक कमालीचं राहिलं आणि तदनंतर मग दुसऱ्या षटकामध्ये सागर जाधवने वाखडण्याजोगी षटक फेकलंय आणि मयूर सारख्या एक दिग्गज मातबदार खेळाडूला लवकर परतवलंय. षटक क्रमांक 3 साठी अतुल भोईर आलेत परत एकदा. अष्टपैलू खेळाडू आहे. चांगला अतुलने देखील खेळ केला बॅटिंग करत असताना. आता गोलंदाजी करत असताना देखील स्वतःच्या हातामध्ये सूत्र घेतलीत. बऱ्याचदा नेतृत्व केलं अतुलने टीमचं आणि त्याच्या तालमीमध्ये हे खेळाडू घरलेत. खरं तर चांगला प्रवास राहिला या टीमचा. मानसी स्पोर्ट डेरवली या नावाने खरं तर हा टीम उतरली आहे. आणि या 12 पाड्याच्या जेव्हा मैदानावर हा संघ आलाय ना, मागील पर्वामध्ये हा संघ रनरअप राहिला होता. रोहन शेठ पाटील यांच्या स्पर्धेमध्ये काय खेळ केला होता. पुढचा बॉल अतुलचा ओव्हर द विकेटने चॉप केला. बॉलला खोदून काढलाय. लॉंग ऑफला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये प्रोडक्शन आहे. डीप मध्ये चांगली फिल्डिंग होते. एकच येणार, एक पेक्षा जास्त मिळणार नाही. फिल्डिंग डिपार्टमेंट चांगलं आहे. अगदी भिंत उभ्या केल्यात. खरं तर यंगस्टरला घेऊन खरं तर उतरला अतुल भोईर आणि त्याच्या तालमीमध्ये हे घडणारे खरं तर खेळाडू आहेत. विकेट दरे सारखा एक मातबदार खेळाडू आहे. थोडासा प्रॅक्टिस पासून वंचित आहे, मात्र तो देखील चांगला खेळतो. पुढचा बॉल स्लॉट मध्ये आहे. लॉफ्टेड ड्राईव्ह आणि फटका फसला इथून. हो काय घडलं. कॅचेस विन द मॅचेस. डोक्याची घंटा आणि इथे मात्र खेळाडूला धावचित माघारी जावं लागतं. खरं तर झेल उडाला, झेल सुटला, त्यानंतर जीवनदान मिळाला आणि तदनंतर परत एकदा लॉंगॉनचा खेळाडू वेगाने गेला आणि बॉलला अडवण्यामध्ये यशस्वी राहिला आणि तिथून धावचित बाद होत असताना पाहायला मिळतो सूरजला जावं लागतं माघारी. हरीश गावण यांचे छोटे बंधू प्रथमेश दाखल झालेत. खरं तर हरीश गावणने पेनचं नेतृत्व केलं, तालुक्याचं क्रिकेट गाजवलं. वलयांकित स्पर्धांमध्ये तो देखील खेळताना पाहायला मिळतो. आता इकडे प्रथमेश गावणला चांगला खेळ करावा लागेल. अपेक्षा असतील संपूर्ण अशीच किरण आता पल्लवित झाला असतील की प्रथमेश तू चांगला खेळ कर आणि त्याच्या साथीला सौरभ म्हात्रे. परत एकदा हा पण चॅक करायचा प्रयत्न होता. लाऊडली अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. बॅटची कडा लागली आणि खेळाडू खरं तर खेळाडू वृत्ती दाखवत असताना क्रीज सोडून निघालाय.
स्पोर्टमॅन स्पिरिट म्हटलं जातं. खरं तर हे दाखवत असताना सौरभ म्हात्रे बॅक टू पवेलन. नवीन बॅटर संदेश पाटील दाखल झालेत. 14 मध्ये 41 करायचे आहेत. संदेश पाटील आले बॅटिंगसाठी. आता संदेशला देखील चांगला खेळ करावा लागेल. 14 मध्ये 41 करायच्यात. रन रेट अस्किंग वाढलंय. डोकोदुखी देखील वाढेल आता खरं तर. हो इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना गुडलँड स्पॉट वरून टेक ऑफ झाला. विकेट किपरचा वेध घेत असताना निर्धाव बॉल फेकलाय. अतुल भोईरचं षटक आतापर्यंत इकॉनॉमिक राहिलंय. पहिल्या षटकामध्ये देखील चांगली बॉलिंग केली. फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे तो. नो मिस लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. सिंगलचं परिवर्तन दुहेरीमध्ये. विकेट किपर चालाक आहे, तरबेज आहे आणि इथे मात्र खेळाडूला धावचीत जावं लागतंय महागारी. महत्वाची विकेट आली आहे. सौरभ एका बाजूला पाहत होतो आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय प्रथमेशला पाहत होतो. फलंदाज होईल OUT आउट. प्रथमेश गावड स्फोटक खेळाडू आहे. आता करायच्यात विजयासाठी 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 12 मध्ये आता करायच्यात विजयासाठी 40. पहिलाच बॉल अकुल टप्प्याचा बॉल आणि विकेट किपरचा घेतला वेग. आपटी बार बॉल पाहायला मिळतोय. खरं तर चांगली बॉलिंग करतोय. षटक क्रमांक 4 मध्ये आकाश भोईरला पाहतोय. खरं तर आकाश भोईर बऱ्याचदा पहिलं षटक फेकायचं, आज बऱ्याच चौथं षटक फेकतोय. हो दांडी गुल आणि फलंदाज प्रथमेश गावंडला जावं लागतंय माघारी. मोठा धक्का लागला बॅटिंग करत असताना. जितू आई जिते ब संघाला. फलंदाज होईल प्रथमेश आउट. धावसंख्या जाऊन पोहोचली 19 करायच्यात. 11 मध्ये 40. 10 मध्ये 40 करायच्यात. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. 10 मध्ये 40 करायच्या. आता थोडंसं टेन्शन वाढलंय. महत्वाच्या विकेट बाद झाल्यात. खरं तर प्रमुख खेळाडू होता आणि त्याला देखील भोपलाही फोडू दिला नाही. प्रथमेश गावंड खरं तर 2 बॉल केलेत आणि त्याच्या बॅटमध्ये एकच धावले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सूरज म्हात्रे. आता सूरजला चमकावं लागेल. खरं तर या मॅच मध्ये चांगला खेळ केला तर विजयाचं दार ठोकावू शकतोय जितू आई जिते ब संघ. ओ फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग. ओ फिल्डिंगचा दर्जा देखील स्टँडर्ड पाहायला मिळतोय. स्टँडर्ड उंचावणारी फिल्डिंग. अगदी जम्प मारली आणि त्यानंतर हा बॉलला अडवला गेलाय. नाहीतर हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना पाहायला मिळतोय. इथे देखील सिंगल आली आहे आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावर. 39 करायचे आहेत. परत एकदा हॅमर करण्याचा प्रयत्न चालू आहे. सिंगलच मिळेल. सिंगल पेक्षा जास्त मिळणार नाही. आता मानसी स्पोर्ट डेरिवली संघाला माहिती आहे हा सामना आपल्या बाजूने झुकू शकतोय. केलेली गोलंदाजी वाकळण्याजोगी राहिल्या. मागील 3 षटकांमध्ये इकॉनॉमिक षटक फेकलं गेलं आणि तदनंतर आकाश भोईर आला. आकाश भोईर देखील चांगलं षटक फेकतो. 8 मध्ये 38 करायचे आहेत. जेव्हा आकाश गोलंदाजीला येतो ना तेव्हा लगान पिक्चरची आठवण येते आणि त्यामधला कचरा गोलंदाज खरं तर
ऍक्शन तुम्ही पाहू शकाल आकाश भोईरची. खरं तर लगान अशीच मॅच चालू आहे आणि कौतुक करावं लागेल. खांद्याचा वापर करतो, चांगले बॉल डिलिव्हर केलेत आतापर्यंत आकाशने. तुम्ही त्याचे ऍक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल. ओ शॉर्ट बॉल टाकला होता इकडे देखील, आपटी बार बॉल, चांगल्या टप्प्यावर बॉल, विकेट किपरचा वेध घेतला, हातामध्ये विसावला गेला बॉल आणि तिकडे डॉट बॉलची होते समाप्ती. 6 मध्ये करायचे 38. वाईट साठी रिव्ह्यू घेतला बॅटिंग टीमने, चेक केलं जाईल. तिसरे पंच निखिल पाटील या. तिसरे पंच बंटी सरांना पाहतोय, चेक केलं जातं व्हाईट आहे की फेअर डिलिव्हरी आहे. चांगली बॉलिंग केली आतापर्यंत. इकॉनॉमी षटक फेकले गेलेत 59चा पाठलाग करत असताना. चला फिल्डिंग सेट करायच्या. मानसी स्पोर्ट डेरोवली टीमला विनंती असेल, पा जास्तीचा वेळ घेऊ नका, फिल्डिंग सेट करायच्या. चेक केलं जाते. नेक्स्ट बॅटर खरं तर बिग बॅटर पाहायला मिळालं. एका बाजूला रावे आणि त्यांच्या विरोधात उंबरडे. रावे म्हटलं की बालू पाटील यांचा संघ, खरं तर भवानी फायटर रावे मैदानच्या आतमध्ये खेळताना दिसेल आणि त्यांच्या विरोधात उंबरडे. दोन्ही संघ पेन विभागातील एकमेकाच्या आमनी सामनी येत असताना बघायला मिळतील. पंचांचा इशारा आलाय, व्हाईट बॉल आहे, योग्य निर्णय आलाय. पहा रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय. बॅटिंग करत असताना जितू आई जिते ब संघाच्या ना. खरं तर एक बॉलचा अजून एक खेळ बाकी आहे आणि विजयासाठी करायच्या धावा आता 37 37. 7 मध्ये 37 करायच्यात. इथून एखादा मोठा फटका या मॅच मध्ये शिरकाव होऊ शकतो. जितू आई जिते ब संघ शिरकाव करू शकतोय. ओ इथे आकाश भोईरचा हा बॉल अलॉंग द कार्पेट फटका सजवलाय. स्क्वेअरलेकडे फटका सजवला. धाव घेण्याचा प्रयत्न आणि मोह आवरता आला नाही आणि बॅटरला जावं लागतं बागारी. चुकी झाली आणि क्रिकेटमध्ये चुकलात तर मुकलात. महत्वाची विकेट आल्या. बॅटिंग करत असताना लागलाय धक्का. क्रमांक 7वा फलंदाज होईल सूरज आउट. खरं तर सूरजला चमकायची हीच ती वेळ होती आणि इथे चमकता आलं नाही. निराश केलंय, हताश केलंय, अपयश पदरात पडलंय खरं तर आणि महत्वाची मोठी विकेट आल्या. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये दाखल झालंय शुभम म्हात्रे आलेत नवीन बॅटर. इनिंग नंबर 9 वर प्राचीन करण्यात आलं. खरं तर गोलंदाजी करत असताना मानसी स्पोर्ट डिरवले टीमने कंबर कसून गोलंदाजी केली आणि एका बाजूला जर पाहायला गेलं तर जितू आई जिते ब संघाची कंबरडच मोडलं गेलंय. खरं तर या मॅच मध्ये ज्या विकेटच्या प्रयत्नात होत्या, पहिल्या षटकामध्ये अतुल भोयरने इकॉनॉमिक षटक फेकलं, तदनंतर मग दुसरं षटक फेकलं सागर जाधवने, त्याने धावा खर्च केले 11. परत एकदा अतुल भोईर त्याने देखील चांगली बॉलिंग केली आणि तदनंतर मग आकाश भोईरने अगदी लगान पिक्चरची आठवण करून देत असताना काय बॉलिंग केली त्याने देखील. षटक क्रमांक 5 खेळ मार्गस्थ आहे. 5 आता 6 मध्ये करायचे 36. 6 षटकार ठोकून हा सामना जिंकावा लागेल. ओ पहिलाच बॉलवर रॉकेट उडवला, बॉलला पाठवलाय वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्ल्याड षटकार. चांगला खेचला. आता 5 मध्ये 5 मारायचे आहेत. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 मध्ये 30 बनवायचे आहेत. चांगलं बॅटल, बिग बॅटल हे रंगतंय. खरं तर यासाठी स्ट्राईक घेतली होती आणि करतोय सर्जिकल स्ट्राईक या षटकाराने. चांगला फटका मारला शुभमने दमखम दाखवत असताना मैदानच्या आतमध्ये. आतापर्यंत एकच बॉल फेस केलाय आणि 600च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करतोय. खरं तर हेच आता इकॉनॉमिकल दाखवावं लागेल बॅटिंग करत असताना. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 मध्ये 30 करायचे आहेत. खरं तर साईच्या क्रीडांगणावर असाच एक सामना झाला होता दिगाटी विरोधात खेळवणे आणि दिगाटीच्या रुपेशने ठोकलेले 6 बॉलमध्ये 6 षटकार आणि खरं तर दिगाटी संघ त्या स्पर्धेमध्ये विजेता संघ राहिला होता. आणि इकडे देखील पलटवार करणं त्याला देखील माहिती आहे. पुढच्याच बॉलवर जितू नाईकने कमबॅक केलं. षटकारानंतर प्रत्युत्तर दिलंय.
बारी बारी सबकी बारी, एक तुम्हारी एक हमारी. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. पुढचा बॉल जुतू नाईकचा. ओ फास्ट अँड फ्युरियस वेगवान बॉल पाहायला मिळतोय. विकेट किपरचा वेध घेतला. अतुल भोईर आहेत यष्ट्यांच्या मागे. सरपंच आहे, बड्या मंच का बडा खिलाडी अतुल भोईर आणि चांगला खेळ करतोय मैदानच्या आतमध्ये. त्याच्या तालमीमध्ये घडणारे सितारे, संपूर्ण शिलेदार आपण पाहतोय. सर सेनापती यष्ट्यांच्या मागे उभा आहे आणि पूर्णपणे या मॅचची सूत्र हलवतोय. संयम साबित पवित्रा, अगदी तटस्थ लक्ष. पाव बॉलकडे, चेंडूकडे. बॉल हवेमध्ये फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षक आले डीप लॉंग ऑफ वरून आणि महत्वाची टिपलाय सेड आणि संपलाय. फलंदाज शुभमचा खेळ बॅटिंग करत असताना लागलाय. 1 मोर विकेट डाऊन. 8वा फलंदाज होईल बाद. आता प्रयत्न असेल की मोठे फटकेच खेळायचे आहेत. हो, मन बनवलं होतं स्विच हिटचा फटका खेळण्याचा आणि इथे देखील डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. खरं तर या मॅचमध्ये सर्वाधिक डॉट बॉल आलेत. बॅटिंग करत असताना थोडासा दमछाक झाला आणि तिकडून धावा येता येता थांबल्यात. महत्वाचे विकेट गेले. आघाडीची जोडी फोडल्यानंतर धावांची कोंडी केली. खरं तर गोलंदाजी करत असताना मानसी स्पोर्ट डेरवली संघाने.